नामदेवाचा उपदेश करावा. अहो तो आणि काही वेगळा नाहीये, सगळं एकच आहे. पुन्हा नामदेवरायानं त्या ठिकाणी भक्तिशास्त्राचा उपदेश करावा. आणि शेवटी हे ज्ञानोबारायांचे सगळे वचन ऐकल्याच्या नंतर भगवंताला अंतःकरणामध्ये साठवणाऱ्या नामदेवरायाची काही स्थिती बदले ना. त्यावेळेस नामदेवरायांनी हे सगळं ऐकल्यानंतर माऊलींना एक वचन सांगितलं, माऊली तुम्ही सांगता ते सगळं मला मान्य आहे, त्याचा मला अनुभव आहे, सगळ्या चराचरात परमात्मा व्याप्त आहे हे मी सुद्धा मला मान्य करतो. आणि तुमच्या शब्दाला त्या ठिकाणी काहीच व्रतत्व नाही. तुम्ही बोलता तो एक एक शब्द खरा आहे, पण काय नामदेवरायांनी एक दृष्टांत इतका गोड दिला ज्ञानोबारायाला की ज्ञानोबारायांनी नामदेवरायांचं कौतुक केलं, त्यांचं दर्शन घेतलं. आणि बस त्या शब्दावरून नामदेवरायाविषयीची असणारी अंतःकरणातली प्रेम भावना माऊलीच्या अंतःकरणात दाटून आली. काय बोलले नामदेवरायाविषयी नामदेवराय ज्ञानोबारायाला, माऊली मी न म्हणी लटकी हे कहाणी. तुम्ही जे काही मला आत्मज्ञान देता हे काही खोटं म्हणत नाही मी, तुम्ही सांगता ते खरंच आहे, सर्वागटी राम मान्य आहे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे मान्य आहे. पण सांगू तुम्हाला, मी न म्हणी लटकी हे कहाणी, परी जलधरा वातुनी चातक जैसा, तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. जसं सगळ्या जगात पाणी व्यापतंय, ते सांगतात ना 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. पण चातक नावाचा पक्षी समुद्राच्या काठावर, नदीच्या काठावर भरली नदी पाहतो आणि त्याला तहान लागली तर पाय खोरून त्या नदीत मेल्यावर पडेल, पण ते पाणी पित नाही. मग जेव्हा आकाशातलं पाणी पडेल त्या वरच्यावरच तो पाणी आपण असणारा मुखामध्ये झेलतो. पाणी सगळीकडे नाही आणि सगळीकडेच आहे. तो नदीच्या एक बहिणाबाईंचा अभंग आहे, तळ्याच्या काठी बैसुनी कैसा चातक बोबा येतो रे, पाना फुटे उदक न मिळे मेघाची वाट पाहे रे. तळ्याच्या काठी बैसुनी हे शब्द महत्वाचे. बसलाय कुठं? तळ्याच्या काठी बैसुनी कैसा चातक बोबा येतो रे. तळ गच्च भरलेलं आहे पण वर तोंड करून तो आरडतो आणि त्या मेघाच्याच पाण्याची अपेक्षा करतो. तहानच लागली तर प्यायचं ना, मरेल पण पेत नाही. तसं नामदेवरायाने सांगितलं सगळ्या जगात परब्रह्म व्याप्त आहे मला माहित आहे, पण दर्शन त्याच पांडुरंगाचं घेणार. दर्शन घेतलं ज्ञानोबारायाने नामदेवरायाचं. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की. आता कळालं असेल तुम्हाला की नामदेवरायाला भक्त शिरोमणी का म्हणतात. याला एकनिष्ठता म्हणतात, भेद नाही.